पहिला जो गेम होता कोको को तर तो वाला गेम आहे हा वाटतं. आता पहिला गेमला घेऊन चाललाय ती लोक. तर तुम्हाला मी आता दाखवतो कोरियन लोकांचा ताते विंचू. तर हा आहे कोरियन लोकांचा ताते विंचू. आता चाललो आहे एस फॅक्टरीमध्ये. एस फॅक्टरी म्हणजे तिकडचा तो जिथे स्क्विड गेम आहे. इथे ट्रॅफिक पण लागते कधी कधी, पण कधी कधी ही लोक डायरेक्ट रेट एरिया करून टाकतात. आणि एरिया जर रेट झाला ना तर टॅक्सीवाले टॅक्सीच घेत नाही, बुकिंगच घेत नाही. मग आपण तसेच उभे राहतो इथं. तर आता इथून तर येतोय 4 मिनटावर. मी जरा नेट ऑफ करतो. 1236 नंबर आहे. बाईनी VIP नंबर घेतलेला आहे. तर बघू आता टॅक्सी कधीपर्यंत येईल. आणि बाकी दुसरा म्हणजे प्रॉब्लेम इथे लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. इथं काय तर समजतच नाही काय लिहिलं आहे काय नाही. आता ते माझ्या मागे पण तुम्ही बोर्ड वाचू शकता. यांची कुठली लिपी आहे ती समजत नाही. सगळे डोरेमॉन लिपीमध्ये लिहून ठेवलेले आहे. काय समजत नाही काय लिहिलं आहे काय नाही. गाड्या पण यांच्याकडे अशा आहेत ना की एकदमच वेगळा. बघा ना, ही गाडी नका बघू, हे बघा ना, ही स्कूटी बघा. शेव्हलेटची गाडी आपल्याकडे नाही आहे. यांच्या देशातल्या गाड्या बघून आता मला पण गाडी घ्यायची इच्छा झाली आहे. पण आपल्या देशामध्ये एवढ्या भारी गाड्याच नाही आहेत. जेवढ्या भारी गाड्या यांच्याकडे आहेत ना ते मॉडेलच नाही आहे. त्या किया बियांनी काही लॉन्चच केलं नाही आपल्या इथं. आपल्याला ना एक मस्करी उडवली आपली या ब्रँडनी. म्हणजे जेवढ्या पण भारी भारी गाड्या आहेत ना सगळ्या बाहेरच्या देशामध्ये पाठवल्यात आणि आपल्या देशामध्ये चिंगी पिंगी गाड्या टाकल्यात. किया सॉनेट बिनेट टाकल्यात. सॉनेटचा तर इथं मडगार पण भेटणार नाही. हे बघा इथं यांनी आता याला बसला जाऊन द्यायचं आहे म्हणून त्याने काय केला, गाडी मागे टाकली. आणि हा असा मागचा रस्ता आहे. तर याच्यामधून ही लोक म्हणजे अशी तटबंदी केलेली आहे की एक राईट साईडला. 여기로 부른 거야? 스퀴드 게임? या स्क्विड गेम. त्याला स्क्विड गेमचा हे दाखवला मी. कारण इथं लय प्रॉब्लेम आहे लँग्वेजचा. लँग्वेज आता यांची लँग्वेज शिकू पण नाही शकत येण्यासाठी. 11 दिवसासाठी का लँग्वेज शिकू का आता. फायनली तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे स्क्विड गेमला. स्क्विड गेम एक वेगळी संकल्पना आहे. आणि मी शप्पथ सांगतो मला एक वेगळा एक्सपिरियन्स आला आहे. आणि म्हणजे बघताच आणि अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या. जुन्या नाही नवीनच आहे. तर आत्ता सीझन आला आहे. एंट्रन्स या बाजूनी आहे तर जाऊन बघू काय एक्सपिरियन्स आहे. ही GLSची बघितले का तुम्ही? मेबॅक बघितले का? आपल्या भारतात आहे का ही GLSची मेबॅक आहे? शिनचनच्या पप्पाची गाडी. शिनचन पण आलेला आहे इथे त्याच्या पप्पाला घेऊन. पण ठीक आहे आपण तो त्या विषयात नको घुसायला असं मला असं वाटतं. बघूनच भीती वाटते. या कपड्याची कॉस्ट बघू किती आहे. लय महाग असेल. लय म्हणजे लय महाग असेल. ते दिसतंय का तुम्हाला? तुम्ही पण बघा. मला तर दिसत नाही याच्यावर. पण हा घेऊन घालणार तरी कुठे आहे असा विषय आहे. पण हा जॅकेट एक वेळ घालू शकतो आपण. 92,000 म्हणजे ऑलमोस्ट 93,000. सो मला हा दिलाय बँड दिलाय मला त्यांनी. तो बँड आता घालायला लागेल. तर तुम्हाला मी आता दाखवतो कोरियन लोकांचा तात्या विंचू. तर हा आहे कोरियन लोकांचा तात्या विंचू जो खूप बऱ्यापैकी फेमस झालेला आहे. आणि ही बाई एवढी हिने सगळ्यांचं जगणं मुश्किल करून ठेवलं. ही बघते आणि डायरेक्ट त्या सिरीजमध्ये गोळ्या चालतात. तुम्ही बघितली असेल ते सिरीज तर नक्कीच ओळखलं असेल. बघू शकता इथे भरपूर गोष्टी आहेत त्यांच्या. आणि त्यांचे न्यूडल्स पण बघू शकता. हे पूर्ण न्यूडल्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि याच्यात ऑक्टोपस आहे बाय द वे. मला माझ्या भरपूर मित्रांनी सांगितलं तिकडचा रामेन घेऊन ये. पण त्या रामेनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की तो रामेन जरा डेंजर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये बीप टाकले या लोकांचे. हे लोक पूर्ण मसालेच ते बीपचे वापरून यूज करतात. तर तेच होणार आहे ना.
बाकी सगळं बघू शकता, सगळं गोड गोड माल आहे यांचं, सगळं गोड आहे, सगळं चिकन बिकन सगळं गोड आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीला धंदा कसा बनवून ठेवायचा ना, ते यांच्याकडून शिकून घ्या. आता ही लोक बघा ना, म्हणजे आता आपल्या इथं किती किती पिक्चर किती सिरीज हिट झाल्या, पण त्याच्यावर कधी एवढा केला आहे का कधी कुणी? पण ही लोक बघा ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा यांनी गेम बनवून ठेवला आहे. आता इथे बघू शकता, याचा पण एक सेपरेट गेम आहे. हा माणूस बघा ना, असं वाटते खरोखरचाच माणूस आहे. बघू शकता तुम्ही. का रे बाबा, हां एवढ्या लोकांना का रे मारला? हां गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा, फोटो माझा कार्ड नावाच्या गोष्टीत नो करायला याच्यासमोर. ह्यो डायरेक्ट माणसांचीच काढतंय. इथं दुसरं काय भेटतच नाही चिकन शिवाय, नुसतं चिकन खायला लागतंय. भाजी नावाची तर गोष्टच नाही इथं. मी शुद्ध शाकाहारी झालो होतो, इथं येऊन परत नॉनव्हेज खायला लागला. सो आत्ता गेम चालू होतोय आणि इथे पूर्ण रांग वगैरे लावली आहे आम्ही, आणि बघूया काय एक्सपिरियन्स आहे. बिकॉज एक पहिल्यांदाच एक वेगळा अनुभव आहे. ज्याने कोणी गेम बघितला नसेल त्यांनी बघा यार, पूर्ण अख्खी सिरीज बघा, खूप चांगली आहे. पहिला सीझन जास्त चांगला आहे, सेकंडवाला सीझन आहे तो पण चांगला आहे, पण पहिलावाला खूप क्लासी आहे. केस काय एवढी रफ वाटतं समजत नाही आहे. माझ्या केसांचे तुकडे जर कोणी घेतले ना, तर त्याची ड्रॉइंग पण होऊ शकते त्याच्याने. म्हणजे तुकडे तोडून तोडून त्याच्याने ड्रॉइंग करू शकता तुम्ही. 자, 앞에서 대기해 주시기 바라겠습니다. Welcome the players. Please stand on it. 동생들은 이손 동생들을 하고 준비. तर आता इथे यायचं आहे आणि मशीनला स्कॅन करायचं आहे, आणि आता माझा फोटो. माझ्या नावाची स्पेलिंग मिस्टेक केली वाटतं त्याने, विनायक केलाय वाटतं. काय माहिती काय विषय आहे, पण बघू तरी. सार्वजनिक शौचालयासारखं वाटतंय बघा ना, बघा सार्वजनिक शौचालयाच्या मागे रांग लागून उभे आहेत ना, तसे वाटत आहेत. तुम्ही बघू शकता माझा चेहरा पण आलाय त्याच्यावर. आता पहिल्या गेमला घेऊन चाललंय ती लोक. बघू शकतो काय विषय. 주목해주세요. 참가자 여러분. 원하시는 테이블 आमचे टीम मेंबर आहेत. 당신의 실력을 더 잘 보여줄 수 있는 더 효과적인 무언가로 만들. तर मला असं वाटतं मार्बल फक्त घ्यायचे आहेत आणि याच्यावर टाकायचे आहेत फक्त. तर मला काय विषय समजला नाही. आपल्या गोट्या आहेत या सिंपल. सॉरी सॉरी सॉरी. 자, 굿을 맞춰서 들어와도 들어온 거예요. 와, 굉장히 빅게임. 다 가져가시면 돼요. 다 모든 것을 다 가져가시면 됩니다. वा, म्हणजे या सगळ्या गोट्या तिला भेटल्या आता. म्हणजे सेम सट्टा बाजारासारखाच आहे. तर डायरेक्ट आम्ही चाललोय पुढच्या दुसऱ्या गेम मध्ये. Let's go. Please find the gem. 네, 보물을 최대한 많이 찾아주시기 바랍니다. याच्यामध्ये लोक कसे शोधतायत गेम. सगळी लोक शोधत बसलेत कुठं कुठं करायचं काय काय. मागासच्या गेममध्ये मी लेट गेलो म्हणून मला असं वाटतं मागं पडलो. ह्या गेममध्ये मुद्दाम याच्या मागं चाललंय मी. बघू आता काय होतंय. 위에 서주시면 됩니다.
Please stand on and pick that. Please stand on and pick मला असं वाटतं हा गेम तो आहे ज्याच्यामध्ये उड्या मारायच्या आहेत आणि त्या काच्या फुटतात तो आहे. 앞에 보이는 타일에 올라서면 가만히 서서 기다립니다. पण या गेममध्ये आहे ना कधी पण मागत राहावा, कारण समोरचा जो त्याच्या स्टेपला मॅच करून जावा. कारण शेवटचा तुम्ही बघितला असेल गेम, त्याच्यामध्ये पुढचा माणूस पहिले मरतो, मागची माणसं नंतर मरतात. त्यांनी उड्या नाही मारून दिल्या, ते फक्त चालत जायचं त्याच्या इथं, कारण त्या काचा फुटू नये म्हणून ते चालत जायचे आहेत. मी माझ्या घरी पण अशा लाद्या टाकून घेणार आहे आणि त्या लाद्यांमध्ये लाइटिंग टाकणार आहे आणि तसा गेम खेळणार आहे. मला लय आवडला. या 네, 정답 공개하도록 하겠습니다. फायनली वाचलो. मेहंदी काय मेमरी आहे माझी. वाव. I'm sorry, my mistake. Let's go to the last step. 네, 마지막 스텝으로 एवढी गॅरंटी आहे मला की हा शेवटचाच होता. मी पूर्ण गॅरंटी, मला नीट लक्षात आहे, कारण 10वा होता, मोजले होते मी. 오케이. बघू शकता 네, तुम्ही. 마지막 정답 공개하도록 하겠습니다. 자, 마지막 정답은 वाव, जिंकलो बाई. मग मेमरी स्ट्रॉंग आहे पहिल्यापासून. मी बदाम खात आहे ना, मी रोज बदाम खाते भिजवलेले. Okay, only winner. Can you respect? And go to the next round. तर या गेममध्ये जर मी हारलो असतो तर या गेममध्ये येता आलं नसतं. जे हारले त्यांना डायरेक्ट पाठवलं आहे परत. तर आता बघू. आता मी सेंट्रल राहणं प्रिफर करतो, कारण सेंट्रल राहिलो की समजतो की समोरच्यांचा गेम काय आहे. तर बघू काय विषय आहे. पण मला आवडला. एक इन शॉर्ट एक चांगला, एक माझ्या बुद्धीचं प्रदर्शन पण झालं आणि मजा आली, मौज आली. पहिला जो गेम होता कोको तर तो वाला गेम आहे हा वाटतं. 네, 들어오신 분들은 포즈, 나이스 탑 포즈, 굿. 네, 절대 상자 만져서도 안 됩니다. Don't touch any box. Okay, finish. Okay, please stay there. जिंकलो, in one याच्यात line. पण जिंकलो. आता तिसऱ्या गेममध्ये आलो आहे. बघू आता तिसऱ्या गेममध्ये काय विषय आहे. तिसऱ्या गेममध्ये मला असं वाटतं की अजून आता टफ असेल. आता तर टफ असेल, कारण हे चिंदी गेम होते, आता टफ आहे. पुढचा रश्शी ओढायचा गेम आहे. हे बघा, इथून रश्शी ओढायला लागेल. Okay, are you ready? Okay, are you ready? Okay, ready. Start. Let's go. Hurry up. Hurry up. Okay, looks nice. Okay, the winner. 자, 승자는 과연 the winner is blue team. Okay, you should stay here. थँक्यू. जस्ट आत्ता मी तुमच्या ब्लेसिंगने जिंकलेलो आहे. तुम्ही बघू शकता 0.2% मी जिंकलो इथं. बघतो तुम्हाला कसं आहे. 절대 다른 사람 방해해서도 안 됩니다. 또한 저희는 왼쪽으로 돌려야 됩니다. 반드시 노래가 끝날 때 다음 라인으로. या गेममध्ये मी हारणार आहे, कारण मला काय समजला नाही गेम. काय समजला नाही मला. Let's go. We're going to left side. Okay, let's go. Go. इथून आहे ना गोल गोल फिरायचं आणि नंतर लाईटीन पुढे यायचं. Ready? Start. Let's go.
Sorry. Please, please thank you. मला समजलं, पण लेट समजला. मला हे नव्हतं माहिती, मला वाटलं सगळ्या लाईटी पेटत राहतील, पण लय कठीण होता. पण एनिवेज स्क्विड गेम कसा होता एक्सपिरियन्स? म्हणजे मला तर एक चांगला वाटला. म्हणजे मला वाटलं की तुम्ही मला सुरुवातीची गेमला मजा आली. तुम्हाला नक्की सांगा मला कसा वाटला, काय वाटला. आता दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये जाऊन काय करायचं असेल तर तेही मला सांगा, कुठल्या देशामध्ये जाऊन. पण एक ज्या सिस्टीम आणि ज्या सिस्टीमचे पैसे कमवण्याचे तरीके त्यांनी बनवलेले आहेत ते एक नंबर आहेत. आणि मला असं वाटतं मनोरंजन पण आहेत आणि त्यांची पण कमाई होते. पण चांगला आहे, एक ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू बघितल्याबद्दल व्हिडिओ. धन्यवाद.